हंडा भरला शिंदे साहेब. मी सांगतोय स्वकर्मातल्या फुलाचा म्हणजे परमार्थातला प्रामाणिकपणा असा सरळ हे दोन चार प्रकरण नाही पण आवडलं. परमार्थातला प्रामाणिकपणा सांगतो. भगवंताला कोणतं फुल लागते ह्याचं वर्णन ज्ञानवारायला केलं. स्वकर्माचं फुल लागते ते प्रामाणिक लागते म्हणजे परमार्थ प्रामाणिक लागतो. बाकी चला हंडा भरला गेला जुना काळ. मग त्यांनी ते पडशीवरती पाट्या भाकरी असायच्या पहिल्या न्याहारीच्या दुपारीच्या आणि त्या दिवशी त्या सगळ्यांचा पगार असल्यामुळं न्याहारी केली नाही आणि दुपारची नाही. दुपारी न्याहारी एकाच टायमाला आली. दुपारचे वाजलेले त्या बीडच्या जवळच एक आपल्या तलावाच्या जवळ असा तलाव पाणीचा तलाव आहे. तिथं एक आंब्याचं झाड होतं. त्याचं गाव जवळच होतं. गावाचं नाव सांगत नाही. जवळच होतं. आंब्याचं मोठं झाड होतं. उन्हाळ्याचा दिवस चैत्र मास. भूक लागलेली. दुपारचे 12 वाजले. माथ्यावर सूर्य आलेला आहे. भाकरी सोडल्या. कांदा चटणी बेसन भाकरी सगळ्या तर झाला. सुखसुई असं भोजन झालेलं आहे. जवळच तलाव होता. आंब्याचं झाड होतं. छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या होत्या. भरपूर जेवण झाले. यथेष्ट जेवण झालेलं आहे. पंचा होता ते हातरला. ते कपडा होता बांधलेला तो पुन्हा परत बांधला. ते पैसे भरलेले पक्का बांधलेला आहे दोरीने आवळून. हात उशाखाली घेतला आणि झोपला. अशी झोप लागली. गोड झोप साखर झोप लागली. त्या आंब्याच्या झाडावरती माकडं होते. माकडं काय होतं त्या आंब्याच्या झाडावर माकडं होते. नीट ऐका तुम्ही. त्या आंब्याच्या झाडावर माकडं होते. त्याला झोप लागली ती माकडं आली. त्यांना वाटलं काहीतरी खायची वस्तू. त्यांनी वरला ते कपडा फाडलेला आहे. पहिलं माकड आलं. त्याने तो कपडा फाडला. हात घातला. त्याला वाटलं लय हा फुटाणे काहीतरी असेल खाण्याचा पदार्थ. माकडाला फुटाणे जास्त आवडतात. गाता वाचा माकडाच्या फुटाण्याचा दृष्टांत तुकोबरायांनी गात्यात दिलेला प्रमाण सांगत नाही. वेळ झालेली. हात घातला. पाहिलं तोंडात घातलं. ते कडक लागलं. पहिली मुठ घेतली. कडक लागली. फेकून दिलं. ते का शेंगदाणे का फुटाणे का लेवडे का केळे का सफरचंद काय ते पैसेचे. आता ते माकडच थोरबोले महाराज 100-200 माकडं होते. त्या आंब्याचं झाड मोठं झाड होतं. मग ते काय संसर्गजन्यच. पहिलं उतरलं घ्यायच्या पाठीमागं दुसरा असं रेल्वेच. एक गेला की दुसरा. एक गेला की दुसरा. जेव्हा ते भांड खडखड खडखड वाजायला लागलं बुडाला लागलं. मुठी घे तोंडात घे. ताताने जाव फेकून दे. बहुतेक माकडं पैसे खातात. नाही कळलं? कळलं इतक्या लवकर नाही. बहुतेक माकडं पैसे खातात म्हणून. आंब्यावरले माकडं पैसे खात होते म्हणून म्हणलं. आता खोके खातात. ते माकडं पैसे खाऊन टाकून द्यायचे. मग ते सगळे पैसे संपत आले. बुडाला लागले खडखड खडखड खड. हा जागा झाला. त्यांना हुसकला आणि वर गेले सगळे. पैसे जे राहिले होते बुडाला खडखड वाजत होते. जेवढं निकदूध घातलं होतं तेवढे निकेदुधाचे पैसे राहिले. जे पाण्याचे पैसे होते ते पाण्यात गेले. लक्षात आहे तुमच्या? मी प्रामाणिकपणा सांगतोय परमार्थातला. जे पाण्याचे पैसे होते ते पाण्यात गेले. जवळच तलाव होता ना. ज्ञानोबरायांनी हा परमार्थ सांगितला असा करायचा. ही ज्ञानेश्वरी सांगितलं. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केलेली अपारा तोषा लागी. पूजा सांगितलेली अशी. प्रल्हादांनी पूजा सांगितलेली भागवतामध्ये 9 प्रकरण सांगितले. कशाचे? भक्तीचे. प्रल्हादाच्या मुखातला श्लोक आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. हा प्रल्हाद बोलतो. हिरण्यकश्यपाने जवळ घेतला. षण्डामर्काकडून शिकून आल्यानंतर हिरण्यकश्यपा म्हणतो बाळा प्रल्हाद तू काय शिकलास? तुम्ही भागवत वाचा. सप्तम स्कंद वाचा श्रीमद भागवताचा. आत्ता संपले माझं. आता नारद भक्ती सूत्र आहे म्हणून चातुर्मासात गेल्यापासून भागवत बंद आहे. 9 स्कंद झालेले. नंतर 12 नारद भक्ती सूत्र 79 चालू आहे. 84 झाले की पुन्हा भागवत सुरू आहे. नित्यनेमामध्ये गीता आणि भागवत असतंय. जेवढं घडेल तेवढं वाचतं श्रीमद भागवत. बरं पाण्यातले पैसे कुठे जातात?